मस्त अशी सकाळी मोड आलेली मुगाची भाजी बनवून घेतली. थोडीशी सुकी भाजी बनवली होती. आता एका बाजूला मी भात पण शिजायला ठेवला होता. आता मला खूप दिवसातून कढी आणि भजीची कढी बनवायची होती आणि कढी आणि भात तर सगळ्यांचा फेवरेट असतो. माझा पण खूप आहे आणि आमच्या अनुला तर खूप आवडते. त्यामुळं अनुबाई म्हटली होती कढी बनवली तरी मम्मी भजी बनवायची. आरवला तर माझ्या खूप आवडते. त्याला जेवायला द्यायला गेलती तेवढ्यात चपाती एक बाजून थोडीशी करपली, कारण त्याचं सारखं असते मम्मी इकडे ये ना इकडे ये ना. मग त्याला भूक लागली होती तर थोडीशी भाजी आणि चपाती अगोदर जेवायला दिली. अर्ध्यातून आता तो खुर्चीवर बसलेला असतो टी व्ही बघत. कधी कधी मुलं म्हणतात तू पप्पांना कशी हातात देते, मग मला पण दिना, असा हट्ट असतो बघा त्याचा. मग इथं मस्त असं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे वाटण करून घेतलं. मस्त जिरे मोहरीची फोडणी देऊन. आणि आमच्याकडे बेसन पीठ टाकत नाहीत, पण बेसन पीठ टाकल्यावर छान होते कढी. तर मी थोडंसं वापरते, आता मला तर माहीत पण नव्हतं. आणि थोडासा गोड, खूप गोड लागते बघा, आंबट गोड. मग अशी काही बनवली होती. मग नंतर मला पण भजी पण बनवायचे होते. मग भाजी चपाती सगळं बनवून झालं होतं माझं. मग लगेच इथं कांदा पण कट करून घेतला. आता जास्त कांदा पाहिजे असतो आम्हाला, तर मग लगेच तेल तापलं का भाजी पण सोडून दिली. आता आरवला तर आमच्या खूप आवडते. तर कढीमध्ये पण टाकायला ना असे पण खायला मी खूप बनवले होते. आता असे आमच्यात खूप आवडते कांदा भजी जास्त. कमी कांदा असला का नुसतं पीठ पीठ लागते म्हणतात, त्यामुळं जास्त कांदा वापरून बनवते. तर या भजी खायला खूप टेस्टी झाली होती. तर आज मी काही तांदळाचं पीठ वापरलं नव्हतं, माझ्या लक्षातच राहिलं नाही. मग सगळे भजी छान अशी तळून घेतली. मग कढईमध्ये टाकून दिले आता जेवढे पाहिजे होते. आता भजी भरपूर कढई शोषून घेतात, त्यामुळे भरपूर बनवली होती. तर सकाळ संध्याकाळ 2 टाईम, संध्याकाळी मुरल्यावर तर एवढी छान लागते. आणि भजी तर खूप टेस्टी झाले होते. तर या भजी खायला कोणाकोणाला आवडतात, आम्हाला तर खूप आवडतात बघा गावाकडचे. पण आता मी स्वतः केलेली मला जास्त खावं वाटत नाहीत. आता मराठी शाळा तर तुम्हाला म्हटलं होतं खरंच खूप छान असते. तर आज अनुला भेटली होती बघा मुगाची डाळ आणि खूप छान होती. आणि ती एकतर पिशवी पण घेऊन जात नाही, बॅगमध्ये घेऊन येते. आता नंतर सगळं ते हे केलं का एक जाऊचा ब्लाऊज शिवला. एवढी छोटी जाऊ आहे म्हणजे मला म्हणते ती बाहेरचे ब्लाऊजच बसत नाहीत, तुम्ही शिवलेलेच व्यवस्थित बसतात. छान असा ब्लाऊज मी तयार केला. आता अनुला सुद्धा बसतोय. मग लगेच माझं सुरू होते तर पिको फॉल करायचं. चला तर बाय, पुन्हा भेटू.